वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलेलं होतं. शिकले, मोठ्या हुद्द्यावर गेले, परंतु समाजास विसरले. म्हणून आपल्या समोर गीत सादर करत आहे. लक्ष असावं. चाबियां हमें सत्ता की तालों की चाहिए, चाबियां हमें सत्ता की तालों की चाहिए और ज़बाने धर्म बंद की चाहिए. भारत देश हुकूमत सिर्फ जय भीम वालों की चाहिए. गाड़ी मिली, भाड़ी मिली, साड़ी मिली भारी, नाश्ते में खाते हो तुम टोस्ट और खारी. गाड़ी मिली, भाड़ी मिली, साड़ी मिली भारी, नाश्ते में खाते हो तुम टोस्ट और खारी. चिकन मटन फ्राई, कभी बिरयानी की बारी. क्या बात है. अरे ये रंग राजा है सारी, मेहरबानी मेरे भीम जी की सारी. बाबासाहेबांना वाघ बनायला सांगितलंय, परंतु वाघ बनले पण कसे, सर्कशीतले वाघ बनले. म्हणून म्हणायचे आहे, लैश्रमान परिश्रमान और तुला भीमान बनवणे वाण, तुला भीमान बनवणे वाण. काय फिरतात नाटक्या, तुला भीमान बनवणे वाण, काय फिरतात नाटक्या, तुला भीमान बनवणे वाण, काय फिरतात नाटक्या. लई श्रमान परिश्रमान, लई श्रमान परिश्रमान, साऱ्या सुखाचा करून त्याग, साऱ्या सुखाचा तुला भीमान बनवले वाघ, का फिरतोस लाटक्या. तुला भीमान बनवले वाघ, का फिरतोस लाटक्या माग. तुला भीमान बनवले वाघ, का फिरतोस लाटक्या माग.
लांडग्या मागे तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या मागे तुझ्या अंगात आहे त्या वाघाची हाल तुझ्या अंगात आहे त्या वाघाची हाल तुझ्या अंगात आहे त्या वाघाची हाल ते तर काही ऐकली आता तबडा खोल ते तर काही ऐकली आता तबडा खोल ते तर काही ऐकली आता तबडा खोल लमखडा कमाल खडा लमखडा कमाल खडा गरुडीची भागम भागम गरुडीची भागम भाग फुला भीमन फुला भीमन फुला भीमान बनवले वाघ तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या मागे तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या मागे बाबासाहेबच्या कल्पने नसते तर काय अवस्था झाली असती अरे गुलामीचा सुरूंग कधी फुटला नसता गुलामीचा सुरूंग कधी फुटला नसता समतेचा वादळ वारा कधी सुटला नसता बाबासाहेब जर आपल्या पत्नी मुलामध्ये रमले असते तर तुमच्या आणि माझ्या ढुंगाचा झाडू कधी सुटला नसता झाडू कधी सुटला नसता बाबासाहेबांनी स्वाभिमानी बनायला सांगितलेलं आहे म्हणून आता पिंजऱ्यात कैदी Thank you.
तुझ्या हाती असू दे निळा निळा हिमाचा, निळा निळा हिमाचा, निळा हिमाचा. बाबासाहेबांनी हा चळवळीचा गाडा पुढे नेता आला तर घ्या, नाही तर जाग्यावरच थांबवा असं सांगितलेलं आहे. ज्या वेळेस बाबासाहेब आह्यात होते त्यावेळेस चळवळ श्रीमंत होती, समाज मात्र गरीब होता. परंतु आज समाज गरीब श्रीमंत झालेला आहे आणि चळवळ ही गरीब झालेली आहे. कारण जो तो आपल्या आपल्या कुटुंबापुरता मर्यादित झालेला आहे. या चळवळीचं काम केलं पाहिजे, कारण या देशातील सरकार ही जातीवादी आहे, भांडवलशाही आहे. याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. या भीम जयंतीच्या निमित्तानं म्हणून म्हणायचं, तुझ्या हाती असू दे निळा निळा हिमाचा, निळा निळा हिमाचा, निळा निळा हिमाचा.